नाही, मला सर्वात आश्चर्य वाटतंय म्हणजे ब्लॅक बॉक्स जळून गेला. ब्लॅक बॉक्स ज्या जागेवर असतो तो विमानाचा जो भाग आहे तो जशाच्या तसा होता. दुसरी गोष्ट, ब्लॅक बॉक्स ज्या मटेरियलचा बनवलेला आहे ते मटेरियल आहे टायटॅनियम. म्हणजे 11,000 सेल्सिअसच्या आगीच्या म्हणजे 10 मध्ये सुद्धा त्या ब्लॅक बॉक्सला काही होऊ शकत नाही अशी परिस्थिती असताना सरळ सांगितलं जातं ब्लॅक बॉक्स जळून गेला. म्हणजे माझ्यासारख्या चौकस मनाच्या माणसाला तर शंका येईलच, ब्लॅक बॉक्स कसा जळून जाऊ शकतो. त्याच्यामुळे रोहित पवार जे मागणी करतायत त्या मागण्यांमध्ये तथ्य आहे. कंपनी कोणाची आहेत, कंपनीत पैसे कोणाचे लावलेत, त्या विमान किती तास उडलं होतं, त्याला एवढे तास उडण्याची परवानगी होती का नव्हती, डीजीसीए काही कव्हर करायला बघतंय का, डीजीसीएचे अधिकारी कोणाच्या दबावाखाली आहेत, ही कंपनी कुठल्या पक्षाच्या आधिपत्याखाली चालते, हे सगळे प्रश्न आले ना आता समोर. त्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण होतं. जेवढा चौकशीला उशीर करतील, जेवढा चौकशी लांबवतील, जेवढ्या या खोट्या नाट्या गोष्टी सांगतील की ब्लॅक बॉक्स जळून गेला, तेवढ्या संशयाला वाव मिळण्याला जागा निर्माण होत आहे. काल मुख्यमंत्री असं आहे की ब्लॅक बॉक्स जळून गेला ही माझी सर्वात मोठी शंका आहे. जगातल्या कुठल्याही ऍक्सिडेंटमध्ये ब्लॅक बॉक्स जळून गेला असं कधीही सांगितलं गेलेलं नाही. त्याच्यामुळे शंकेला जर चौकशीच्या माध्यमातूनच वाव मिळणार असेल तर शंका उपस्थित होणारच. मूळतः माणूस संशयीच असतो, माणसाचा स्थायी स्वभाव संशयी असतो. असं आहे की ब्लॅक बॉक्स जळून गेला, इथेच तुम्ही संशयाला वाव दिला. अरे ते भागच तसाचे तसा आहे. ब्लॅक बॉक्स ज्या ठिकाणी ठेवला जातो तो भाग त्या विमानाचा जशाच्या तसा त्या ऍक्सिडेंटच्या जागेवर पडलेला होता. गावबंद अजित पवारांची अगदी विरोधकांची जी बैठक झाली अजित सुद्धा नव्हतात मागच्या काही दिवसांपासून नव्हता, तर का कुठल्या भूतकाळी का नव्हता काही दिवस? माझा मूड नव्हता, माझा बोलायचा मूडच नव्हता. गेले काही दिवस मला बोलावं असं वाटत नव्हतं म्हणून मी नव्हतो. अगदी विलिनीकरणाच्या मुद्द्यावर सुद्धा विलिनीकरणाच्या बाबतीत मला काही बोलायचं नाही, कारण का संपूर्ण प्रक्रियेत मला कधी समावेशच केला गेला. जी गोष्ट मला माहितीच नाही त्याबद्दल मी बोलू कशाला. सर, होता का तुमचा मूड नव्हता, असं काय घडलं होतं? माणसाचा मूड काय असा कशावरून जातो काय नाही वाटत. आय वॉज फिलिंग लो. मूड डिपेंड्स ऑन एव्हरीथिंग. इट डझंट डिपेंड ओनली वन थिंग, विलिनीकरण किंवा काय पॉलिटिकल. मला काही फॅमिली प्रॉब्लेम असू शकतात, माझे काही पर्सनल प्रॉब्लेम असू शकतात. माझा मूड नव्हता. याला तर पत्रकार विचारतील तुमचा मूड का नव्हता. अरे सर, पण तुमच्या व्यतिरिक्त इतर नेते देखील कोणी आलेले नव्हते बैठकीला. ते मला माहित नाही. माझ्याकडे काल नगरसेवकांची बैठक होती, आज महासभा आहे. विरोधी पक्ष नेता कोणाला करायचा, समित्या कोणाला द्यायच्या, याच्यासाठी बैठका होत्या आणि त्या बैठका मला टाळता येत नव्हत्या, कारण का नंतर नाराजीचा सूर पसरतो. आणि आज महासभा आहे, त्यामुळे महासभेच्या आधी हे सगळे निर्णय घ्यावे लागतात. त्याच्यासाठी ते निर्णय घेऊन मग मला तुम्ही ब्लॅक बॉक्सच्या संदर्भातला प्रश्न उपस्थित केलाय, तुम्ही विधानसभेमध्ये सुद्धा हे प्रश्न उपस्थित करणार का याच्याबद्दल? मी ओपनली पहिल्यांदा बोलतोय. मी एकदा इथे बोललो तर सगळीकडे बोलणार ना. आज विधानसभेत बोललो काय आणि इथे बोललो काय, माझ्या मनात काय ते मी अख्ख्या महाराष्ट्राला तुमच्या मनातनं सांगितलं. अमोल मिटकर यांनी एक मोठा प्रश्न उपस्थित केलाय. त्यांनी असं म्हटलं की राजीव गांधी यांच्याप्रमाणे अजित दादांची मुलं झाली का? सुसाईड बॉम्बर, कारण की राजीव गांधी यांची हत्या करायला जसं सुसाईड बॉम्बर वापरला तसंच सुसाईड बॉम्बर वैमानिक होता. मला कोण काय म्हणायलं ह्याच्यावरती बोलण्यासाठी मी आपल्या समोर नाही. मला जे वाटतंय ते मी आपल्या समोर. काल हर्षवर्धन सपकाळ यांनी दावा केलेला आहे मुख्यमंत्र्यांनी तर सीबीआय चौकशी. नाही, ते प्रत्येकाच्या मताचा प्रश्न आहे, मनाचा प्रश्न आहे. ते का गंभीर नाहीत मला तुम्ही विचारू नका. सर, मुख्यमंत्र्यांनी सीबीआय चौकशी करण्याचं सांगितलेलं आहे. सीबीआय चौकशीच्या नंतर या सगळ्या गोष्टी समोर येतील का? डीजीसीएचा रिपोर्ट अंतिम रिपोर्टसाठीची काही नाही, असं आहे की रोहित पवार ज्या लाईनवर चालले आहेत
मला वाटतं ती लाईन योग्य आहे. ते बरंच संशोधन करतायत आणि त्या माध्यमातून त्यांनी पैसा कोणाचा आहे ते पहिली गोष्ट म्हणजे त्या विमानाचं माहितीच तुम्हाला देतो की त्या विमानाला भारतात उडण्याची परवानगीच नव्हती. त्या विमानाचे 5,000 तासाच्या वरती त्यांनी उडू नये असं असताना 8,000 तासाच्या वरती ते विमान उडून झालं. म्हणजे संपूर्ण रिस्क घेऊन जर डीजीसीए स्वतःचे म्हणजे काय इन्व्हेस्टमेंट वाचवण्यासाठी ती कमाई करण्या की जे काय असेल ते माणसाचा जीव गेला ना. महाराष्ट्राच्या एका मोठ्या नेत्याचा, आशावादी नेत्याचा, महाराष्ट्राचं भविष्य असलेल्या नेत्याचा जीवच गेला. आपण काल हर्षवर्धन सकपाळ यांनी एक महत्वाचं विधान केलं आहे. राज्यसभेची जी जागा आहे ती काँग्रेस घेईल आणि युबीटीने खरं तर विधान परिषदेची जागा घ्यावी अशा पद्धतीचा दावा हर्षवर्धन सकपाळांनी केलाय. त्यातच शरद पवार पुन्हा राज्यसभेची निवडणूक लढवतील अशा पद्धतीचा दावा केला जातोय संजय राऊतांकडून. जर पवारसाहेब, मला माहित नाही, पवारसाहेब जर निवडणूक लढवणार असतील तर प्रश्न संपला. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना जी त्याचा गाजावाजा केला, हजारो ज्येष्ठ नागरिकांचे अर्ज आले, मात्र अनेकांचे प्रलंबित आहेत. ही योजना बंद पडल्याची चर्चा आहे सध्या. अहो फुकटाचं किती वाटणार. अहो पैसे नाही तो महाराष्ट्राच्या खिशात. सर्व्हायव्हलचा प्रश्न आला महाराष्ट्राचा. या योजनांपायी महाराष्ट्राला आता कटोरी घ्यावी लागणार आहे. कटोरी. इतकी वाईट आर्थिक अवस्था महाराष्ट्राची कधी आली नव्हती, ती आली. आता अजून काय वाईट तुम्हाला पाहिजे. आता आपल्या सगळ्यांना तर तीर्थदर्शनाला जावं लागेल अशी परिस्थिती आहे. सर, महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद महाराष्ट्र पक्ष हा बाहेर आहे का? कारण की अशा महाविकास आघाडीमधला आम्ही प्रमुख घटक पक्ष आहोत. आम्ही निवडणुका एकत्र लढवल्या आहेत. जिल्हा परिषदेला आम्ही एकत्र होतो. महानगरपालिकेत मी स्वतः त्यांच्याबरोबर चर्चा करून ठाण्यामध्ये, मुंबईमध्ये एकत्र होतो. आम्ही निवडणुका एकत्र लढलेलो आहोत आणि महाविकास आघाडी ह्याच्या पुढेही एक असेल. परंतु राज्यसभेच्या जागेवरतून राष्ट्रवादीला विचारलं का जात नाही? कारण की परस्पर हर्षवर्धन सकपाळ म्हणतात की राज्यसभा आम्ही घेणार काँग्रेस आणि विधान परिषद उद्धव ठाकरे घेतील. अच्छा, ते 2 नंबरचा, पहिला 1 नंबरचा पक्ष शिवसेना आहे, 2 नंबरचा पक्ष काँग्रेस आहे आणि 3 नंबरवर आम्ही आहे. त्याच्यामुळे जी बड़ी भैंस जिसकी है वो ज्यादा दूध का दावा करता है. सर यूपी मध्ये जेन्ट्स टॉयलेटच्या बाहेर एक पुरुषाचं सिम्बॉलिक चित्र म्हणून महाराजांचं चित्र त्या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. यूपी मध्ये माफी मागायला पाहिजे. महाराजांची म्हणजे शिवाजी महाराजांची. एवढा मोठा अपमान तर महाराजांचा. ते म्हणतील ते असंच. महिलेच्या बाजूला राणी पद्मावती आणि पुरुषांच्या इथे महाराजांचं लावण्यात आलं. अशा प्रकारे महाराज त्यांना माफ करा एवढंच म्हणू शकतो. आता काय बोलायचं. पण महापुरुषांची अशी विटंबना वारंवार होताना बघायला मिळते. आणि ही मुद्दामून केली जाते. भाजपच्या काही मंडळींकडनं महाराजांची विटंबना वारंवार मुद्दामून केली जाते. हे मला अत्यंत वाईट वाटतंय. कारण का मी जेव्हा विधानसभेत 2000 साली आलो, म्हणजे विधिमंडळामध्ये, तेव्हापासून मी अजितदादांना बघतोय. किंबहुना अजितदादांच्या सुरुवातीच्या काळापासून आम्ही अजितदादांबरोबर होतो. कारण का मी या पक्षाच्या एकंदर प्रक्रियेमध्ये 1987-86 साली आलो. तेव्हा अजितदादा पण तरुण वयातच विधानसभेत येत होते. एक असा खूप वेगाने चालणारा, खूप पटापट निर्णय घेणारा. अजितदादांचा स्वभाव वेगळा होता. ठीक आहे, मध्यंतरीच्या काळामध्ये थोडंसं वितुष्ट आलं, पक्ष वेगळे झाले, तेव्हा आमच्यामध्ये खूप वादविवाद झाले. पण तो माणूस ग्रेट होता. राज्यामध्ये म्हणजे दुःख सावटत त्यानंतरच हर्षवर्धन सकपाळ यांनी टिपू सुलतानवर टीकास्त्र केले आणि त्यानंतर काही ठिकाणी काय टिपू सुलतानवरती त्यांनी टीका केली. म्हणजे टिपू सुलतान
स्टॅन कसे आहेत शिवाजी महाराजांच्या बरोबरचे आहे असे त्यांनी म्हटलं. कोण हर्षवर्धन सपकाळ यांनी आता तो विषय आणि हा विषयाचा काय संबंध आहे का? काही प्रश्न तुम्ही जॉईन करून टाकताय. राज्यामध्ये 1,57,000 महिला बेपत्ता आहेत बैठक होती. हा? त्यामध्ये कुठेतरी संभ्रम निर्माण होतो असं नाही वाटत तुम्हाला? कुठेतरी दोन पक्ष असताना तिसरा पक्ष नव्हता, त्यामुळे नाही नाही, असं आहे की मी महाराष्ट्राला सांगू इच्छितो की मिटिंगला उपस्थित राहण्याची जबाबदारी खरं तर माझी होती. मी माझ्या काही वैयक्तिक मिटिंग्समुळे येऊ शकलेलो नाही, त्यामुळे उगाच गैरसमज पसरले गेले. पण आम्ही महाविकास आघाडीचे घटक आहोत, घटक राहू आणि आता विधानसभेत तुम्हाला दिसेल. समाजवादी पार्टी की तरह आपको आस्था कहते हैं कि ऐसे तेलंगाना और आंध्र प्रदेश में रमजान के महीने के वक्त मुसलमान कर्मचारियों को 4 बजे छुट्टी जारी की, ऐसी महाराष्ट्र में भी किया गया. आपका क्या कहना है? मैंने वो ना तो खत पढ़ा है ना अबू आजिम आजमी से बात करके मैं उसके पीछे का क्या उनकी ये सोच क्या है ये मालूमात लूंगा. टीम इंडिया को लेकर एक सवाल है. एआईएमआईएम के दिल्ली प्रेसिडेंट का कहना है कि गौतम गंभीर अब भाजपा के सांसद नहीं रहे. उन्होंने मोहम्मद सिराज, शमी, इन प्लेयर्स को इग्नोर करके अपनी टीम को नहीं बनाना चाहिए. मुस्लिम प्लेयर्स को टारगेट किया नहीं, ऐसा है कि मोहम्मद सिराज जो खेला है, शमी जो खेला है, दोनों ने हरदम मुश्किल वक्त में भारत को मैच जिता के दिए. अगर उनके ऊपर अन्याय होता है तो मुझे लगता है कि ये क्रिकेट के ऊपर अन्याय है. जाति पाति धर्म के ऊपर जाके क्रिकेट होता है. ये बंबई का मैच किसने जीता के दिया? ऐसे कितने मैचेस है जो बीच ये समय में सिराज ने और शमी ने जीता के दिए. तो ये सब नहीं चलता है क्रिकेट में. महाविकास आघाड़ी में कहीं ना कहीं शरद पवार फैक्शन को इग्नोर किया जा रहा है. सरकार की बात नहीं, किसी को कोई इग्नोर नहीं करता है. चर्चे भी आप लोग के साथ नहीं किया जा रहा है. ऐसा किसी को इग्नोर नहीं. क्यों हमारे 10 वोट नहीं लगेंगे क्या? चलो शरद पवार नहीं लड़े, एक हाइपोथेटिकल स्टेटमेंट है, तो क्या हमारे 10 वोट नहीं लगेंगे? उद्धव ठाकरे तो हर्षवर्धन सपकाळ और दिल्ली में कांग्रेस हाईकमान से बातचीत कर रहे हैं. वो तो हमारे से तो लोग रेगुलर संजय राउत बात करते ही है. हमारे से तो रेगुलर उद्धव ठाकरे जी बात करते ही है. राज्यात 1,57,000 बेपत्ता असतात. देखो ऐसा है कि कितने बच्चे लापता है. छोटे बच्चे लापता होना ये महाराष्ट्र सब में सबसे ज्यादा है. और जिस तरीके कहानियां दुनिया भर से सामने आ रही है छोटे बच्चों की, उससे तो मुझे डर लगने लगा है. इप्स्टीन फाइल जो है वो पूरे छोटे बच्चों के ऊपर है कि उनको मारा जाता था, उनका गोश्त निकाला जाता था, उनका गोश्त खाया जाता था, उनके शरीर से खून निकाला जाता था. वो खून वो बड़े लोग अमीर लोग अपने खून में डालते थे. ये सब कहानियां सुन के महाराष्ट्र के बच्चों का इस्तेमाल कहीं उस पे नहीं हो रहा है ना. महाराष्ट्र में कोई जेफरी एप्स्टीन नहीं है ना. इतने बच्चे जाते कहाँ हैं? और सब अजीत पवार की मौत के मामले में कल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस से बयान अभी हो गया ना. आपने जो है हिंदी में सर हिंदी में ब्लैक बॉक्स का नहीं मिलना उस पर जाना चाहिए. नहीं, ब्लैक बॉक्स का जल जाना यही ये हंसने की बात है. ब्लैक बॉक्स कभी जलता नहीं है. डिजिटल गोष्टी आहेत त्या अहो, ते ब्लॅक बॉक्स जळाला नाही तर तो पहिल्या दिवशी मिळाला हा ब्लॅक बॉक्स. हा आम्ही अमेरिकेला पाठवला, कुठे पाठवला हे जाहीर करायला पाहिजे ना. एवढे दिवस काय करताय? मुख्यमंत्री साहब कह रहे हैं कि डिजिटल ब्लॅक तुकडे झाले मात्र काही पेपर तसे तिथं पडलेले होते त्याबद्दल. पण हे पटणार आहे का की ब्लॅक बॉक्स पूर्णपणे जळाला, त्याची माहिती रिकव्हर होत नाही? ब्लॅक बॉक्स जळू शकत नाही.